नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आवडीच्यामध्ये स्वागत आहे। आज तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे, कारण की महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024 आणि 25 अंतर्गत आता तुमचे जे ग्राउंड आहेत त्याचे हॉल तिकीट ऑलरेडी आलेले आहेत। तर बघा, तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुमचं जे हॉल तिकीट आहे ते डाउनलोड कसं करायचं आहे, त्यानंतर तुम्ही तुमच्या ग्राउंडमध्ये जाताना तुमच्यासोबत असे कोणते डॉक्युमेंट आहे तुमच्याकडे ठेवायचे आहे, ओरिजिनलसुद्धा आणि झेरॉक्ससुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओ सोबत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब नक्कीच करा। जर तुम्ही अजूनपर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जी पदभरती निघालेली आहे ती जर नसेल बघितली तर मी या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर लिंक देत आहे, तुम्ही ती पण नक्की बघा किंवा चला जाऊन बघू शकता। बघा, स्क्रीनवरती तुम्हाला एक वेबसाईट दिसत आहे। ती वेबसाईट म्हणजे महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024 आणि 25 असणार आहे। यामध्ये बघा, अर्ज क्रमांक आणि तुमची जन्मतारीख टाकायची आहे। ही जी वेबसाईट आहे तिची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। यामध्ये तुम्हाला तुमचं पूर्ण अर्ज क्रमांक आणि बर्थ डेट टाकायच्या नंतर तुम्हाला पुढे जायचं आहे। पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला बघा तुमचं इथे हॉल तिकीट दिसत आहे। ज्या विद्यार्थ्याचं माझ्याकडे हॉल तिकीट आलेलं आहे त्यामध्ये त्याची ग्राउंडची तारीख ही असणार आहे 14 फेब्रुवारी 2026। यामध्ये त्याचं जे मैदानी चाचणी होणार आहे ती होणार आहे दादर मुंबईला। बघा, आता तुमचं इथे ग्राउंडचा टायमिंग काय असणार आहे, तर ज्या विद्यार्थ्याचे हॉल तिकीट आहे त्याचा टायमिंग असणार आहे 12 PM। बघा, आता या पद्धतीने तुम्हाला हे हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे। त्यानंतर वरती तुम्हाला प्रिंटचं ऑप्शन दिसत आहे, त्यावरती तुम्हाला करून तो डाउनलोड करून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा, भरतीत जाताना असे कोणते डॉक्युमेंट आहे तुम्ही तुमच्यासोबत घेऊ जाऊ शकता। तर सर्वप्रथम तुमचं जे हॉल तिकीट आहे त्याची कलर आणि नॉर्मल झेरॉक्ससुद्धा तुम्ही सोबत घेऊन जायची आहे। त्यानंतर तुमचं फोटो, त्यानंतर तुम्हीचं 10वीचं 12वीचं जे सर्टिफिकेट आहे, पासिंग सर्टिफिकेट आणि बोर्ड सर्टिफिकेट दोन्ही घेऊन जायचे आहे तुम्ही सोबत। त्यानंतर तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, जर तुम्ही कास्टमध्ये फॉर्म भरला असेल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल आणि जर तुमचे कास्ट व्हॅलिडिटी आहे ते पण सुद्धा तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे। मित्रांनो, हे डॉक्युमेंट तुम्ही झेरॉक्स विथ तुमचे ओरिजिनलसुद्धा सोबत घेऊन जायचे, कारण की कधी कधी कोणी ओरिजिनल घेऊन जात नाही, पण तुम्ही सोबत घेऊन जायचं, तुमच्यामुळे इतरांनाही त्रास होऊ नये याकरता। मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायची लिंक भेटत आहे। कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा।